हॅलो माय डिअर स्टुडंट्स, हाऊ आर यू ऑल? तर आपण लास्ट क्लासमध्ये कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक फ्लक्स याची माहिती घेतली होती आपण. ठीक आहे. तर जसे की आपल्याला कळालेलं आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स आपण इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एन एरिया एलिमेंट आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो. सो इलेक्ट्रिक फ्लक्स डिनोटेड बाय phi e is calculated as it is E into delta S into cos theta. तर अशा पद्धतीने आपण ह्याला काय इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एन एरिया एलिमेंट आपण कॅल्क्युलेट करतो. इथे E आहे मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड, डेल्टा एस आहे एरिया एलिमेंट आणि थीटा इज अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड अँड द नॉर्मल ड्रॉन टू द एरिया एलिमेंट. तर एरिया एलिमेंटला आपण एरिया वेक्टर ड्रॉन करतो, ते नेहमी त्याच्या नॉर्मल असते, परपेंडिक्युलर असते. तर हे झालं अँगल. ठीक आहे. आता जनरली आपण एक अशा पद्धतीने आपण एक इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला रिप्रेझेंट करतो. ह्याला जर चार्ज डिस्ट्रीब्युशन्स म्हणजे समजा आता एक बॉडीवर चार्जेस आहेत आणि ते चार्ज डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म आहे, तर त्या सगळ्या चार्जेस पासून आता इथे आपण एका चार्ज बद्दल बोलत नाही, इथे खूप सारे चार्जेस बद्दल बोलत आहोत. समजा एक बॉडी आहे, त्या बॉडीवर खूप सारे चार्जेस आहेत. ते बॉडीचं शेप काही का असेना का, ठीक आहे. तर त्यापासून जे इलेक्ट्रिक फील्ड बनते, जर त्या बॉडीवर जे चार्जेस आहेत ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट आहेत सरफेसवर, तर जे इलेक्ट्रिक फील्ड त्यामधून प्रोड्यूस होईल ते पण जरा युनिफॉर्म असेल. ठीक आहे, ते पण युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल. पण जर बॉडीवर कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे जे सगळे चार्जेस स्प्रेड आहेत बॉडीवर ते युनिफॉर्मली स्प्रेड असेल, तर त्यापासून बनणारा इलेक्ट्रिक फील्ड आणि त्यापासून जे आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ड्रॉ करू आणि ते जे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स एका पर्टिक्युलर सरफेसनं पास होतील त्याला आपण इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतो. तर त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला हे एक्सप्रेशन कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं आहे, हे इक्वेशन आपल्याला डेल्टा फाई ह्या पद्धतीने रिप्रेझेंट करायचं. ठीक आहे. फक्त त्याला डिफरन्शिएट फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं आहे. जर बॉडीचं चार्ज डिस्ट्रीब्युशन बॉडीवर जे चार्जेस आहेत ते युनिफॉर्मली नसेल आणि त्यापासून जे इलेक्ट्रिक फील्ड बनेल किंवा त्यापासून जे इलेक्ट्रिक फ्लक्स निर्माण होईल ते पण आपल्याला व्यवस्थित नसेल, ते युनिफॉर्म इलेक्ट्रिक फ्लक्स असं नसेल. ठीक आहे. तर त्या तसल्या सिच्युएशन मध्ये आपल्याला हे इक्वेशन फक्त अशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे जनरली ते चार्ज डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म असो किंवा नसो, आपण जनरली अशा पद्धतीने इलेक्ट्रिक फ्लक्सला डिफरन्शिएट फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो. ते असलं तरी हेच अप्लाय करेल, नसलं तरी तेच अप्लाय करेल. म्हणजे चार्ज डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म असेल किंवा नसेल, आपल्याला जनरल एक्सप्रेशन ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स अशा पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करायचं. ठीक आहे. तर इथे आपल्याला अनेक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला ऑलरेडी इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय आपल्याला माहितच आहे. ठीक आहे. आपण जनरली काय करतो, इलेक्ट्रिक फील्ड कशा पद्धतीने डिफाईन करतो, इट इज अ फोर्स एक्सपिरियन्स बाय अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज इज नथिंग बट इलेक्ट्रिक फील्ड. तर ऑब्व्हियसली आपल्याला इलेक्ट्रिक फील्डचा एसआय युनिट आपल्याला काय मिळेल, कारण की फोर्स न्यूटन मध्ये मेजर करतो आणि चार्ज कुलम मध्ये मेजर करतो, म्हणून हे न्यूटन पर कुलम असं इलेक्ट्रिक फील्डला आपण डिफाईन करतो. जर इलेक्ट्रिक फील्डचं डेफिनेशन इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स जर तुम्हाला डिफाईन करायचं असेल, तर इथे फॉर समजा सरफेस इज हेल्ड परपेंडिक्युलर, then maximum electric flux if there is cos theta is here 0, if the that area element is held perpendicular to the direction of the electric field, then maximum number of electric field lines are passes through the surface, and at that time the theta becomes 0 degree. Okay, if theta is 0, then maximum electric flux will go. Okay, so at that situation, okay, so at that time, at that situation, what we'll do, here theta becomes 0. So here the electric flux, the maximum electric flux is nothing but E into delta S, because theta is 0 if the surface is held perpendicular. Okay. Now आता इलेक्ट्रिक फील्डला आपण इलेक्ट्रिक फ्लक्सच्या टर्म्स मध्ये पण डिफाईन करू शकतो. ते कशा पद्धतीने, देअरफॉर इलेक्ट्रिक फील्ड हे काय होईल, इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द एरिया एलिमेंट, म्हणजे फ्लक्स electric flux per unit area, again it is called as electric field. ठीक आहे. तर आता इथे इलेक्ट्रिक फ्लक्स जे आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स आहे, याचं SI युनिट काय होतं,
ह्याचा एसआय युनिट आपल्याला काय मिळू शकतं? तर आपल्याला इथे ऑलरेडी लक्षात आहे इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डचा एसआय युनिट काय आहे? न्यूटन पर कुलम. तर इथे काय आहे? डेल्टा एरिया एलिमेंट आहे. तर आपण मीटर स्क्वेअर मध्ये घेऊ. तर इलेक्ट्रिक फ्लक्सचा एसआय युनिट काय होता? इलेक्ट्रिक फ्लक्सचा एसआय युनिट इट इज because it is Newton per coulomb. So electric flux is nothing but E into delta S. Okay. So here if you see in this situation, आता ह्या ठिकाणी जर पाहिला इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू काय होतं? E into delta S होतं. तर इलेक्ट्रिक फ्लक्स आपल्याला एसआय युनिट काय मिळेल? न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम. न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम. कारण की इलेक्ट्रिक फील्डचं एसआय युनिट काय आहे? न्यूटन पर कुलम. डेल्टा एस एरिया एलिमेंट मीटर स्क्वेअर मध्ये घेतो. तर न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम इज अन एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स. आता हे आपल्याला माहितच आहे इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द एरिया एलिमेंट मॅक्झिमम केव्हा असतं आणि मिनिमम केव्हा असतं. when theta is 0 degree flux is maximum and theta is 90 degree flux is minimum. 0 डिग्री म्हणजे ते एरिया एलिमेंट फील्ड मध्ये कसं असेल? परपेंडिक्युलर असेल. आणि 90 डिग्री म्हणजे ते एरिया एलिमेंट कसं असेल? इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पॅरलल असेल. ठीक आहे. तर हे आपल्याला थोडंफार माहितच आहे. ठीक आहे. तर त्याचबरोबर आपण लास्ट क्लासमध्ये कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन पाहिले. So there are three types of continuous charge distribution depending on the shape and size of the body, charged body. So the first we'll got an idea about what is a linear charge distribution. If the body shape is like a rod or a wire, then if such body gets charged, then all the charges are linearly distributed over the surface of the body, and therefore such a charge distribution is called as linear charge distribution or line charge density. Then next second continuous charge distribution is if the size, if the shape of the body is like plate, a sheet, then if such a body gets charged, all the charges are distributed over the area of the sheet. Then such charge distribution is called as surface charge distribution or surface charge density. Okay. So the third continuous charge distribution is volume charge distribution. If some charges are just inside a sphere, okay, then the charge distribution is a volume charge distribution. Okay. ते जर आपल्याला माहितच आहे, कळलेलं आहे. इथं महत्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे लिनियर चार्ज डेन्सिटी आपण लॅम्डाने रिप्रेझेंट करतो. लिनियर चार्ज डेन्सिटी डिनोटेड बाय लॅम्डा. तर हे काय आहे? चार्ज पर युनिट लेंथ. ओके. तर या ठिकाणी जर एक स्ट्रेट रॉड जर आपण कन्सिडर केलं, स्ट्रेट वायर जर कन्सिडर केलं, तर चार्ज पर युनिट लेंथ होतं. खूप वेगवेगळे सिनारिओज आहेत. आपण त्यामध्ये आपण एक रिंग पण घेऊ शकतो, एक सर्क्युलर रिंग, आणि खूप सारे वेगवेगळे सिनारिओज आहेत. आपण ते नीट सेशन मध्ये बघूया. ठीक आहे. तर हे आहे लिनियर चार्ज डेन्सिटी. आणि सेकंड टाइप आपल्याला काय होतं? सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्माने रिप्रेझेंट करतो. त्याला आपण म्हणतो चार्ज पर युनिट एरिया. ठीक आहे. आणि थर्ड आपलं चार्ज कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. हे आहे चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. तर इथे लिनियर चार्ज डेन्सिटीचं एसआय युनिट काय होतं? चार्ज आहे कुलम मध्ये, लेंथ आहे मीटर मध्ये, म्हणून हे कुलम पर मीटर. ठीक आहे. त्याच पद्धतीने सरफेस चार्ज डेन्सिटीचं एसआय युनिट काय होतं? चार्ज कुलम मध्ये मेजर करतो, एरिया मीटर स्क्वेअर मध्ये. तर हे कुलम पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. तर इथे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, चार्ज परत कुलम मध्ये, व्हॉल्यूम आपण मीटर क्यूब मध्ये मेजर करतो, म्हणून होतं कुलम पर मीटर क्यूब SI unit of this surface charge density, a continuous charge distribution. ठीक आहे. तर चला आता आपण आपल्या नेक्स्ट पॉइंट कडे जाऊयात. आजच्या व्हिडिओमध्ये जे आपल्याला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. तर आपण पाहिलेलं आहे जर एकच चार्ज असेल, ठीक आहे, आपल्याकडे एकच चार्ज आहे, तर एकच चार्ज पासून जे इलेक्ट्रिक फील्ड बनतं, म्हणजे जे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आपण त्याला रिप्रेझेंट करतो, ते इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जेव्हा एका सरफेस मधून पास होतात तेव्हा इलेक्ट्रिक फ्लक्स किती प्रोड्यूस होते आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. व्हॉट इफ द बॉडी कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ चार्जेस? ओके. व्हॉट इफ द बॉडी कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ चार्जेस?
Now we are talking about what is the total electric field at any point due to continuous charge distribution. Okay, so here we are talking about number of charges on a body. जर माझ्याकडे आहे एकच चार्ज, एक चार्ज आहे Q, ठीक आहे, तर हे चार्ज सराउंडिंग काय असतं, अराउंड दिस चार्ज देर इज अन इलेक्ट्रिक फील्ड. ओके, त्या इलेक्ट्रिक फील्डला आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सनं रिप्रेझेंट करतो. आता ह्या चार्ज पासून जितकी इलेक्ट्रिक फील्ड आहे याच्या सराउंडिंग, हे किती आहे, व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अराउंड दिस चार्ज, हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर एक पॉइंट मी कन्सिडर करतो इथे पी. समजा हे पॉइंट आर डिस्टन्सवर आहे, ठीक आहे, ह्या चार्ज पासून हे जे पॉइंट आहे हे आर डिस्टन्सवर आहे. ह्या पॉइंटवर किती इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ आहे ह्या चार्जमुळे, हे जर मला जाणून घ्यायचं असेल तर मला एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज, एक टेस्ट चार्ज मला आणून इथे ठेवावं लागेल. एक छोटस टेस्ट चार्ज, त्याला आपण क्यू नॉट असं म्हणतो, ठीक आहे. एक छोटस टेस्ट चार्ज मला इथे आणून ठेवावं लागेल, कारण इथे ह्या चार्जमुळे किती इलेक्ट्रिक फील्ड आहे हे जाणून घ्यायचं असेल तर ह्या ठिकाणी एक छोटस चार्ज, त्याची जी व्हॅल्यू आहे, मॅग्निट्यूड आहे, ते ऑलमोस्ट व्हेरी लेस, अप्रॉक्सिमेट स्मॉल असलेले एक चार्ज मला इथे आणून ठेवावं लागेल. तर होतं काय, ह्या चार्जमुळे हे चार्ज किती फोर्स एक्सपिरियन्स करेल त्यानुसार आपण इलेक्ट्रिक फील्डला डिफाईन करतो त्या पॉइंटवर. आय होप तुम्हाला समजत असेल, ठीक आहे, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला. So the electric field at a point P due to this charge is defined as it is a force experienced by a unit positive charge at that point. Now, F is the force between these two charges. F is a Coulombian force, the electrostatic force between this charge and this small charge, which is given by the formula. What is the force between the two charges? It is 1 divided by 4 pi epsilon naught Q1 and Q2. Q1, Q2 are the two charges. But here in our case, the Q1 charge is capital Q and Q2 charge is Q naught. So it is Q dot divided by the distance between them, which is R square. If it is R, it is R square. Okay. So this is the force between these two charges from Coulomb's law. Now, what is electric field? It is force per unit charge. So we got an idea of the force. So the electric field is nothing but force per unit charge. Here we know the force, and here we know the unit charge. So here unit charge will cancel. So we'll got the expression of electric field due to single charge at a point P, which is 1 divided by 4 pi epsilon naught Q by R square. So this is the formula of electric field due to single charge, only a single charge, a point charge. Now we are talking about what is the electric field due to a continuous charge distribution. आता हे झालं एका चार्जमुळे ह्या पॉइंटवर किती इलेक्ट्रिक फील्ड असू शकते त्याचा फॉर्म्युला. जर एक बॉडी आहे त्याच्यावर खूप सारे चार्जेस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, तर ते टोटल इलेक्ट्रिक फील्ड त्या कम्प्लीट बॉडीमुळे एका कुठल्याही पॉइंटवर आपल्याला कसं लक्षात येईल, तर ते समजण्यासाठी आपल्याकडे आहे गॉस लॉ. तर ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल गॉस लॉ आपण काय यूज करतो टू फाइंड द टोटल इलेक्ट्रिक फील्ड ॲट एनी पॉइंट ड्यू टू कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. जर एका बॉडीवर खूप सारे चार्जेस स्प्रेड झाले असतील तर एका पॉइंटवर टोटल इलेक्ट्रिक फील्ड त्या सगळ्या चार्जेसमुळे आपण कसं समजू शकतो, हे आपण गॉस लॉने समजू शकतो. ठीक आहे, तर आता आपण जगात गॉस लॉकडे. आय होप तुम्हाला हे एक्सप्रेशन लक्षात आलं असेल. इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ पॉइंट ड्यू टू सिंगल चार्ज, ओनली वन चार्ज. आता इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला गॉस लॉ उपयोगाला घ्यावा लागेल. ठीक आहे, तर आता आपण बघूया गॉस लॉ आहे काय. तर आता आपण गॉस लॉ काय आहे ह्याला अंडरस्टँड करूया. ठीक आहे, तर ऑलरेडी तुम्हाला गॉस लॉ बद्दल तुम्ही फर्स्ट इयर मध्ये डिस्कस केला था. फर्स्ट इयर मध्ये गॉस लॉ होता, परत एकदा तुम्हाला मी रिकॉल करतो आणि आपण आज गॉस लॉचे ऍप्लिकेशन आणि त्याचं प्रूफ हे बघूया. ठीक आहे, तर जर आता तुम्हाला कळालंच असेल हे गॉस लॉ आपण केव्हा यूज करतो, व्हॉट इज ऍप्लिकेशन ऑफ द गॉस लॉ. इफ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट द टोटल इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. जर एकच चार्ज आहे आणि त्या चार्जच्या सराउंडिंग इलेक्ट्रिक फील्ड असते, त्या इलेक्ट्रिक फील्डमुळे त्या एका चार्जमुळे किती इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ असतं आपण बघितलेलं आहे इक्वेशन. ओके,
जर एक बॉडी आहे त्याच्यावर खूप सारे चार्जेस आहेत आणि त्या बॉडीच्या एक इलेक्ट्रिक फील्डमध्ये एका पॉइंटमध्ये टोटल इलेक्ट्रिक फील्ड त्या सगळ्या चार्जमुळे किती असू शकते त्याला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण गॉसला यूज करतो. ठीक आहे. तर कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशनसाठी आपण गॉसला यूज करतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे गॉस लॉचं स्टेटमेंट आता आपण बघूया. ठीक आहे. मी ते स्टेटमेंट म्हणून लिहितो मग आपल्याला काय. So now let us try to understand what the Gauss law exactly states. So the Gauss law states that the total electric flux, the total electric flux through a closed surface, the total electric flux through a closed surface in free space, the total electric flux through a closed surface in free space is equal to 1 divided by epsilon naught times 1 divided by epsilon naught times the total charge enclosed by that surface. तर हे आहे गॉस लॉ. ठीक आहे. आता आपण हे स्टेटमेंटला समजूयात जरा. The total electric flux through a closed surface in free space is equal to 1 divided by epsilon naught times the total charge enclosed by the surface. तर इथे गॉस लॉ काय म्हणताय, समजा आपल्याकडे एक क्लोज्ड सरफेस आहे. क्लोज सरफेस म्हणजे तुम्ही एक स्पियर असे इमॅजिन करू शकता. एक स्पियर, हे स्पियर एक क्लोज सरफेस झाला. ठीक आहे. तर गॉस लॉ काय म्हणताय, त्या क्लोज सरफेस मध्ये सेंटरमध्ये आता एक क्लोज स्पेरिकल सरफेस इमॅजिन करा. त्याच्या सेंटरमध्ये जितके चार्ज असतील तितकं इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे जितके चार्ज आहेत तितकं इलेक्ट्रिक फ्लक्स हे त्या सरफेस मधून पास होतं. पण ते इलेक्ट्रिक फ्लक्स ते चार्ज आणि त्या सरफेसच्या मध्ये जे मीडियम आहे दॅट इज epsilon naught टाइम्स 1 divided by epsilon naught टाइम्स, म्हणजे जितके चार्जेस त्या स्पियरच्या सेंटरमध्ये आहेत तितकं ते इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करेल, तितकं त्याचे इलेक्ट्रिक फील्ड लाईन त्या सरफेस मधून पास होतील. पण किती इलेक्ट्रिक फ्लक्स त्या सरफेस मधून पास होणार ते चार्ज आणि त्या सरफेसच्या मध्ये जे मीडियम आहे त्याच्यावर डिपेंड असणार. ठीक आहे. तर हे 1 divided by epsilon naught टाइम्स. इथे epsilon naught काय आहे, epsilon naught is a permittivity of free space. It is a permittivity of free space. फ्री स्पेस म्हणजे आपण इथे एअर किंवा व्हॅक्यूम असं कन्सिडर करू शकतो. तर epsilon naught हे परमिटिव्हिटी आहे त्या स्पेसची. म्हणजे बघा होतं काय, समजा तुमच्याकडे एक मॅग्नेट आहे. समजा एक मॅग्नेट आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहितच आहे की त्या मॅग्नेटच्या सराउंडिंग काय असतं बाबा, एक मॅग्नेटिक फील्ड असतं. ठीक आहे. आता ते समजा तुमच्याकडे एक आयरनचं पीस आहे आणि तुम्ही ह्या आता सध्या हे मॅग्नेट मी माझ्या हातात आहे आणि या ठिकाणी एक आयरन पीस आहे आणि हे मी काय करणार आहे, ते आयरन पीसला त्या मॅग्नेटच्या जवळ आणणार आहे आणि माझ्या हाताने मी एक्सपिरियन्स करणार आहे की ते मॅग्नेट त्या आयरन पीसला किती फोर्सने अट्रॅक्ट करेल, हे मला फील होईल माझ्या हाताला. आणि हे एक्सपेरिमेंट मी फर्स्ट हे एअर मध्ये करेन. सध्या हे एअर आहे इथे, हे एअर मध्ये मी करेन आणि मला अंदाजा मिळेल की हा बाबा इतक्या फोर्सने हे आयरन पीसला अट्रॅक्ट करणार. आता मी नेक्स्ट काय करेन, तेच मॅग्नेट आणि तेच आयरन पीस मी पाण्यामध्ये घालेन, पाण्यामध्ये डुबून त्या आयरन पीसला जवळ नेण्याचा प्रयत्न करेन आणि मला लक्षात येईल की हवेमध्ये असताना जितकं ते फोर्सने अट्रॅक्ट करत होतं त्या आयरन पीसला ते मॅग्नेट, ते जरा डिक्रीज झालेलं आहे. का बरं असं झालं, कारण की मीडियम चेंज झालं ना. ते मॅग्नेट आणि आयरन पीसच्या मध्ये जे मीडियम होतं ते एअर होतं, म्हणून ते मॅक्झिमम मॅग्नेटिक फोर्स एक्सपिरियन्स करत होतं. पण जेव्हा तेच मॅग्नेट आणि तेच आयरन मी पाण्यामध्ये घालून जर एक्सपेरिमेंट केलं, तुम्ही करू शकता, बघू शकता करून,
तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे फोर्स जरा डिक्रीज झालेला आहे. परत तिसऱ्या टास्कमध्ये आपल्याला काय करायचं, तेच एरर आणि तेच मॅग्नेट घेऊन तुम्हाला ऑइलच्या मध्ये एक ऑइलमध्ये तुम्ही जर डीप करून पाहिला तर तुम्हाला हे लक्षात येईल की पाण्यापेक्षाही कमी फोर्सने आता ते अट्रॅक्ट करायला लागलंय. फोर्स डिक्रीज झाला. तर युजली होतं काय इथे, तर किती मॅग्नेटिक फोर्स, आता ह्या ठिकाणी मी मॅग्नेट घेतलं होतं म्हणून मॅग्नेटिक फोर्स म्हणला, त्या ठिकाणी आपला चार्ज आहे, इलेक्ट्रिक फोर्स आहे. तर ते मीडियम मध्ये किती मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास व्हायला पाहिजे ते मीडियमवर डिपेंड आहे. ते परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, परमिटिव्हिटी म्हणजे ability टू परमिट, इट इज अन ability ऑफ मीडियम टू अलो द इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स टू पास थ्रू इट ऑर नॉट. हे त्या मीडियमची ability आहे की ते इलेक्ट्रिक फील्ड लाईन पास करणार का नाही त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे कॉन्सेप्ट सिंपल आहे आपल्या काय गॉस लॉचं. आता समजा एक क्लोज्ड सरफेस घेतलं, मी स्पियर घेतला असं, आणि ह्याच्यामध्ये थोडे चार्जेस ठेवले किंवा अमाऊंट ऑफ चार्जेस सेंटरमध्ये ठेवले. आता आपल्याला ऑब्व्हियसली माहिती आहे किती चार्ज असतील तितकं ते इलेक्ट्रिक फ्लक्स प्रोड्यूस करेल. ठीक आहे, म्हणजे समजा ते इतके चार्ज आहेत तर ह्या चार्जमध्ये इलेक्ट्रिक फील्ड असेल आणि त्या इलेक्ट्रिक फील्डला आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सला रिप्रेझेंट करतो आणि ते लाईन्स हे सरफेस मधून जेव्हा पास होतील तर आपण इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणतो, इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणतो. ठीक आहे, तर जितके चार्ज असतील तितके इलेक्ट्रिक फ्लक्स असेल. पण असं नाही आहे, किती चार्ज आहेत आणि किती इलेक्ट्रिक फ्लक्स या सरफेस मधून पास व्हायला पाहिजे हे चार्ज आणि या सरफेसच्या मध्ये जे मीडियम आहे हे त्याच्या परमिटिव्हिटीवर डिपेंड आहे. तर टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे सरफेस मधून टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स जे आहे ते फ्री स्पेस मध्ये ते 1 डिवाइड बाय एक्सप्लोनॉट टाइम्स ते टोटल चार्ज किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. किती चार्ज असेल तितकं किती इलेक्ट्रिक फ्लक्स, किती चार्ज मुळे किती इलेक्ट्रिक फ्लक्स या सरफेस मधून पास होणार लाईन्स, हे त्याच्या मीडियमवर डिपेंड आहे. तर इथे एक्सप्लोनॉट आहे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. आता ऑलरेडी याची व्हॅल्यू जी आहे एक्सप्लोनॉटची परमिटिव्हिटी फॉर फ्री स्पेस म्हणजे एअर ऑर व्हॅक्यूम, त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे ऑलरेडी. त्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे 8.854 इंटू 10⁻⁻12. इट इज कुलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर, हे त्याची युनिट आहे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. हे तिची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे 8.854 इंटू 10⁻⁻12 कुलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. ठीक आहे, तर ही परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेसची व्हॅल्यू झाली. तुम्हाला लक्षात आलंच असेल व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ गॉस लॉ. ठीक आहे, तर एक चार्ज आहे, इथे चार्जेस आहेत खूप सारे एका क्लोज सरफेसच्या सेंटरमध्ये आहेत. तर ह्या सरफेस मधून किती इलेक्ट्रिक फ्लक्स ह्या चार्ज म्हणजे जाणार हे ते दोन्ही हे सरफेस आणि चार्जच्या मध्ये जे मीडियम आहे त्याच्यावर डिपेंड आहे. दॅट इज गॉस लॉ. ठीक आहे, तर आता आपण हे गॉस लॉ प्रकार आपल्याला काय समजून घ्यायचा आहे. तर इथे गॉस लॉ म्हणत आहे द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू क्लोज सरफेस इज इक्वल टू 1 divided by एक्सप्लोनॉट टाइम्स द नेट चार्ज enclosed by the surface. So let us take the total electric flux is phi. जर phi हे टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स असेल तर हे स्टेटमेंट प्रकार टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू अ क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू 1 divided by epsilon naught times 1 divided by epsilon naught times the total charge enclosed by the surface. म्हणजेच काय, phi is equal to q divided by epsilon naught. This is a statement of a Gauss law. ठीक आहे, दिस इज अ स्टेटमेंट ऑफ द गॉस लॉ. आणि जर समजा आता इथे काहीतरी चेंजेस आले चार्ज आणि सरफेसच्या मध्ये, आता तुम्हाला म्हटलं होतं एक क्लोज सरफेस आहे, इथे थोडे चार्जेस आहेत. चार्ज आणि हे सरफेसच्या मध्ये जर कुठलंही दुसरं मीडियम आलं, दुसरं मीडियम जर आपण इंट्रोड्यूस केलं तर ह्या ठिकाणी आपल्याला फक्त इथे के ऍड करायचं आहे. ते तुम्हाला मी नीट सेशन मध्ये सांगेन, आता आपल्याला इथे त्याची गरज नाही आहे. ओके, what if the medium between the charges on the surface is changed, then what changes you should do in this Gauss law? We'll see in a neat session. That is not part of the theory. So just you understand the Gauss law here first. Okay, so as you got a clear idea about the Gauss law, the total electric flux for surface is equal to 1 divided by epsilon times the total charge enclosed by the surface. That is a Gauss law. Now let us try to give the proof whether this Gauss law is correct or not. आता याला आपण प्रूफ करूया. काय म्हणताय, फ्लक्स टोटल फ्लक्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय एक्सपोनेंट ऑफ द नेट चार्ज. हे खरं आहे का, आपण जरा प्रूव्ह करूया.
आता आपण प्रूफ ऑफ गॉस लॉ ह्याला डिराईव्ह करूयात. बघूयात प्रूफ आपल्याला हे इक्वेशन मिळतं का नाही त्याबद्दल. ठीक आहे. आता आपण हे गॉस लॉचे जे स्टेटमेंट आहे त्याला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर आता मी ते लिहितो. प्रूफ ऑफ गॉस लॉ. ठीक आहे. आता आपण याला प्रूव्ह करूया. गॉस लॉचे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट प्रकार हे करेक्ट आहे की नाही याला आपण प्रूव्ह करूया. ठीक आहे. सो टू प्रूव्ह द गॉस लॉ, let us take some charges. Okay, let us take a charge here. Let us take some charges like this. And then we throw charges get to q amount of charges. Okay, so I'll took a q amount of charges. So according to the statement, the charges must be in a closed surface. स्टेटमेंट प्रकार जर पाहिलं हे चार्जेस कसं असले पाहिजे, हे एक क्लोज्ड सरफेसच्या आत असले पाहिजे. ठीक आहे. आता इथे क्लोज सरफेस तर नाही, मी फक्त चार्जेस घेतलाय. आता आपण एक क्लोज्ड सरफेसला इमॅजिन करूयात. ठीक आहे. सो लेट अस ट्राय टू इमॅजिन की सी टू फाइंड आउट द टू प्रूव्ह द स्टेटमेंट जस्ट यू टू इमॅजिन द व्हॉट अ क्लोज सरफेस अराउंड इट. करू शकता तुम्ही तसं, चालतंय. आता आपल्याला क्यू अमाऊंट ऑफ चार्जेस मी घेतलं. आता गॉस लॉला प्रूव्ह करण्यासाठी, गॉस लॉच्या स्टेटमेंटला प्रूव्ह करण्यासाठी चार्जेस कसे असले पाहिजेत, चार्जेस एका क्लोज सरफेसच्या आत असले पाहिजे. So let us imagine a closed surface. Let us imagine a closed surface. ठीक आहे, मी असं शेडेड नको, पुरच घेतो. Let us imagine a closed surface. Okay. So let us imagine a sphere, an imaginary sphere around this charge whose radius is r. R is the radius of this that imaginary sphere. चार्ज होते, माझ्याकडे क्यू अमाऊंट ऑफ चार्ज घेतलं मी. आता मला गॉस लॉ प्रूव्ह करायचा आहे, तर हे चार्जच्या सराउंडिंग चार्ज कसे असले पाहिजेत, एका क्लोज सरफेसमध्ये असले पाहिजे. तर मी फ्री स्पेसमध्ये एक चार्ज घेतला, तर मला त्या चार्जच्या सराउंडिंग क्लोज सरफेस मला इमॅजिन करावं लागेल. तर ते क्लोज सरफेस कसं असेल, ते स्पेरिकल असेल. कारण की जर स्पेसमध्ये चार्जेस आहेत म्हणजे ते चार्जेस क्लोज असले पाहिजे, म्हणजे ते स्पिअरमध्ये असले पाहिजे. तर हे चार्ज होते, तर मला गॉस लॉ प्रूव्ह करण्यासाठी मी काय केलं, हे चार्जेसला एनक्लोज केलं एक स्पिअर. तर स्पिअरचं रेडियस काय आहे, आर आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करूयात, आता हे चार्ज आहेत, हे चार्जमुळे काय असतं, हे चार्ज इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करेल. ठीक आहे. त्या इलेक्ट्रिक फील्ड आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सने रिप्रेझेंट करतो. आणि ह्या चार्जमुळे जे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत त्या सरफेस मधून पास होत आहेत, आणि त्याला आपण इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतो. ठीक आहे. आता आपण फर्स्ट काय करूयात, फर्स्ट बघा इथे एक गॉस लॉ अप्लाय करण्याचे एक प्रोसिजर आहे. आपल्याला हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. आता मी वाटेल तुम्हाला इथे मी पॉईंट करून सांगू शकेन. तर फर्स्ट केसमध्ये फर्स्ट प्रोसिजर, फर्स्ट पॉईंट काय करायचं आहे, आपल्याला थोडे अमाऊंट ऑफ चार्जेस घ्यायचे. ठीक आहे. अमाऊंट ऑफ चार्जेस, we have some amount of charge. Again, first step. Now, to apply the Gauss law, what is the second procedure? The charges must enclosed by an imaginary surface. Okay, so charges must be enclosed by closed surface. चार्जेस घेतलं, गॉस लॉ आपण अप्लाय करायचं एक प्रोसिजर. चार्जेस घेतला आपण. ठीक आहे. चार्जेस घेतला, थोडा अमाऊंट ऑफ चार्जेस घेतला. आता गॉस लॉ अप्लाय करा म्हणजे चार्जेस एका क्लोज सरफेसमध्ये एनक्लोज असायला पाहिजे, म्हणून एक इमॅजिनरी सरफेसला आपण चार्जेसने एनक्लोज केलं. ठीक आहे. आणि त्या इमॅजिनरी सरफेसला आपल्याला गॉसियन सरफेस असं म्हणायचं आहे. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी जे चार्ज होतं आणि ह्या ठिकाणी जे मी इमॅजिनरी सरफेस अराउंड द चार्ज मी घेतलं, त्याला मला गॉसियन सरफेस म्हणायचं आहे. गॉसियन सरफेस. तर हे गॉसियन सरफेस आहे, इमॅजिनरी क्लोज सरफेस अराउंड द चार्ज, गॉसियन सरफेस म्हणून घेतला. ठीक आहे. तर थोडे चार्जेस घेतलं, चार्जेसला एनक्लोज केलं गॉसियन सरफेसने. थर्ड प्रोसिजर बघा आता काय करणार आहे मी. चार्जेस घेतलं की इमॅजिनरी सरफेस पण घेतलं, गॉसियन सरफेस. थर्ड, आपल्याला नेट इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दी सरफेस कॅल्क्युलेट करावं लागेल. नेट इलेक्ट्रिक फ्लक्स
थ्रू दी सरफेस. हे टोटल सरफेस, हे सरफेस मधून टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स किती आहे त्याला आपल्याला समजून घ्यायचं. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला? पहिले चार्जेस घ्यायचे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला त्या चार्जेसला इमॅजिनरी सरफेसने क्लोज करायचं आहे, त्याला गॉसियन सरफेस असं म्हणतो. थर्ड स्टेप मध्ये आपल्याला त्या जे क्लोज सरफेसचा टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स किती आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि परत नेक्स्ट आपल्याला त्याच्या ते जे इलेक्ट्रिक फ्लक्स आहे, नेट इलेक्ट्रिक फ्लक्स, त्याला आपल्याला गॉस लॉच्या स्टेटमेंट सोबत कम्पेअर करायचं आहे. ओके, ते आपण बघूया. ठीक आहे, आता मी इतकं करतो. आता मला नेट इलेक्ट्रिक फ्लक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. आता ह्या चार्जमुळे ह्या सरफेसला नेट इलेक्ट्रिक फ्लक्स मला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी फर्स्ट काय करेन, एक छोटंसं आहे जे सरफेस आहे पूर्ण, जे छोटंसं एक एरिया एलिमेंट मी कन्सिडर करेन. तर समजा मी एक छोटंसं ह्या सरफेसचे एक छोटंसं तुकडा असं इमॅजिन केलं. हे आपलं एरिया एलिमेंट, इतक्या कम्प्लीट सरफेसचे छोटंसं पीस, त्याला म्हणतो आपण एरिया एलिमेंट. ठीक आहे, तर आपण एक छोटंसं एरिया एलिमेंट घेतलं. आता आपण एरिया वेक्टर कसं ड्रॉ करणार ह्या एरिया एलिमेंटला? ते एरिया वेक्टर कसं असेल तर त्याच्यावर परपेंडिक्युलर असेल. तर हे झालं आपलं एरिया वेक्टर डेल्टा एस. तर मी काय केलं, मला ते कम्प्लीट सरफेसनं टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणून मी काय केलं, ते डायरेक्ट कॅल्क्युलेट करता येणार नाही. फर्स्ट आपल्याला एक छोटंसं त्याचं एरिया एलिमेंट कन्सिडर करायचं आहे. हे झालं एरिया एलिमेंट, एक कम्प्लीट सरफेस एक छोटंसं पीस, आणि हे त्याचं एरिया वेक्टर त्याच्या परपेंडिक्युलर असतं नेहमी. ठीक आहे, आता ह्या जे छोटंसं एरिया एलिमेंट आहे, ह्या एरिया एलिमेंट मधून इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कसं असणार? आता हे पॉझिटिव्ह चार्ज आहे तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन सुद्धा असंच असणार. तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इज लाईक दिस ड्यू टू दिस चार्ज. तर ह्या चार्ज इलेक्ट्रिक फील्ड बसेल, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ह्या चार्ज जे पास होतील एरिया एलिमेंट मधून, हे आणि हे एरिया वेक्टरला कसं असणार? पॅरलल असणार, हे त्या डायरेक्शन मध्ये असणार. ठीक आहे, तर व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द एरिया एलिमेंट? नाव फ्लक्स थ्रू द एरिया एलिमेंट. व्हॉट इज द फ्लक्स थ्रू द एरिया एलिमेंट? आपल्याला माहिती आहे. आता आपण इथे जनरल एक्सप्रेशन घ्यायचं आहे, डिफरन्शिएट फॉर्म मध्ये जे आहे ते आपल्याला घ्यायचं. डेल्टा फाई, समजा या सरफेसवर जे इलेक्ट्रिक फ्लक्स आहे ते कसे असू शकतात, कसे चार्जेस युनिफॉर्म किंवा नॉन युनिफॉर्म काही असू दे, आपल्याला हे डिफरन्शिएट फॉर्म मध्ये घ्यायचं, जनरल फॉर्म मध्ये घ्यायचं. तर फ्लक्स थ्रू दी एरिया एलिमेंट, हे छोट्याशा एलिमेंटला किती इलेक्ट्रिक फ्लक्स आहे ते आपण कसं कॅल्क्युलेट करतो? आपल्याकडे फॉर्म्युला आहे E इंटू डेल्टा एस इंटू कॉस थीटा. E is the electric field, delta is an area element, and delta S is an area vector, and theta is an angle between electric field and area vector. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया एलिमेंट मध्ये काय अँगल आहे? झिरो अँगल आहे, कारण की ते एरिया एलिमेंट ते चार्जला परपेंडिक्युलर आहे, ते डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ह्या ठिकाणी काय होतं? cos theta is equal to, here theta becomes 0 degree, so cos theta becomes 1. Cos theta becomes 1. So, what is the flux through the area element? Delta phi is equal to E into delta S. आता एक छोट्याचं जे एरिया एलिमेंट आहे, हे कम्प्लीट सरफेस एक छोटंसं पीस मी कन्सिडर केला. त्या छोट्याशा पीस मधून किती इलेक्ट्रिक फ्लक्स आहे? इट इज ई इंटू डेल्टा एस. ठीक आहे, नाव आता आपल्याला काय करायचं आहे? नेट इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दी होल सरफेस कॅल्क्युलेट करायचं. हे झालं छोटंसं एलिमेंटचं. कम्प्लीट सरफेसचं जे इलेक्ट्रिक फ्लक्स आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण ह्याच इक्वेशनला समेशन ओव्हर दी कम्प्लीट एरिया ऑफ द सरफेस करूया. नाव मेकिंग समेशन ओव्हर दी कम्प्लीट सरफेस ऑफ दिस इक्वेशन विल गेट नेट इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दी सरफेस. नाव समेशन द टोटल, नाव इथे लिहूया, मी इथे लिहितो. ठीक आहे, नाव नेट इलेक्ट्रिक फ्लक्स. Now net electric flux, how will you got the net electric flux? By summation over this small area element. ह्याला आपण समेशन केल्यानंतर आपल्याला टोटल इलेक्ट्रिक फ्लक्सचा आयडिया मिळेल. ठीक आहे, नाव द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स फाई इज इक्वल टू, हाऊ विल गॉट? बाय समेशन ओव्हर डेल्टा फाई. त्याला आपल्याला समेशन करायचं, म्हणजे काय? विच इज इक्वल टू समेशन ओव्हर व्हॉट इज डेल्टा फाई? इट इज E इंटू डेल्टा एस. आपल्याला समेशन करायचं, कम्प्लीट सरफेसला आपल्याला समेशन करायचं, ते कम्प्लीट एरियाला आपल्याला सम करायचं.
तर आपल्याला टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स लक्षात येईल. ठीक आहे. तर आता टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू समेशन ओव्हर ई इंटू डेल्टा एस. ठीक आहे. Summation over E into delta S. Now here if you see the electric field is depends on the magnitude of the electric charge which is constant. जर इथे मी Q amount of charges घेतला तर इलेक्ट्रिक फील्ड जितकं असेल ते Q वर डिपेंड आहे. म्हणून इथे इलेक्ट्रिक फील्ड फॉर गिवन अमाउंट ऑफ चार्ज इज ऑलवेज कॉन्स्टंट. तर याला आपण समेशन करू शकणार नाही. तर याला आपण समेशनच्या बाहेर घेऊयात कारण की ते E कॉन्स्टंट आहे. तर E आलं बाहेर तर समेशन कशाला होईल? समेशन होईल एरिया एलिमेंट. हे जे एरिया एलिमेंट आहे एरिया वेक्टर आहे त्याला आपण समेशन करायचं. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी जर आपण ह्या छोट्याशा एरिया एलिमेंटला समेशन केलं कम्प्लीट एरिया ऑफ द स्पिअरला तर आपल्याला ह्याची व्हॅल्यू या ठिकाणी ह्याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल? ठीक आहे. तर टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू इथे ई आलं कॉन्स्टंट बाहेर तर व्हॉट इज समेशन ओव्हर डेल्टा एस. सो समेशन ओव्हर डेल्टा एस विल गिव्स द एरिया ऑफ द स्पिअर because this is the spherical surface, spherical Gaussian surface. हे छोट्याशा एलिमेंटला जर आपण सम केला तर आपल्याला कम्प्लीट ह्या स्पिअरचे एरिया मिळेल. तर एरिया ऑफ द स्पिअर व्हॉट इज द फॉर्म्युला? इट इज 4 pi r square. Now summation over the area element for the sphere if we do we'll got the area of the sphere which is 4 pi r square. ठीक आहे. तर हे झालं आपलं टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दिस सरफेस. आता आपल्याला गॉस लॉ प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे. तर गॉस लॉ प्रूव्ह करण्यासाठी आता इथे व्हॉट इज ई? ई इज अन इलेक्ट्रिक फील्ड ऍट एनी पॉइंट ऑन द सरफेस. इलेक्ट्रिक फील्ड ऍट एनी पॉइंट ऑन द सरफेस विच इज ऑलवेज कॉन्स्टंट. आता बघा तुम्हाला सांगतो. आता ह्या चार्जमुळे ह्या पॉइंटवर इथे इलेक्ट्रिक फील्ड असणार बरोबर. कारण की हे एक स्पेरिकल सरफेस आहे. प्रत्येक पॉइंटचं रेडियस आरच असतं. म्हणून ह्या जे स्पिअरवर प्रत्येक पॉइंटला जर तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ कॅल्क्युलेट केलात ह्या चार्जमुळे तर आपल्याला ते सेम असेल कारण की हे एक स्पेरिकल सरफेस आहे त्याचं रेडियस आर आहे. तर प्रत्येक पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड जे आहे कॉन्स्टंट असणार. सो इलेक्ट्रिक फील्ड ऍट एनी पॉइंट ड्यू टू दिस सिंगल चार्ज आपल्याकडे आहे ऑलरेडी त्याचा फॉर्म्युला. सो इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ पॉइंट ड्यू टू सिंगल चार्ज व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ दॅट? It is E is equal to 1 divided by 4 pi epsilon naught. What is our single charge? It is Q. What is the distance? It is R square. तर हे इलेक्ट्रिक फील्ड ऍट एनी पॉइंट ऑन द स्पेरिकल सरफेस कारण की ते स्पिअर आहे त्याचं रेडियस कॉन्स्टंट आहे. सेंटर हे सेंटरमध्ये आहे म्हणून प्रत्येक पॉइंटला ह्या स्पिअरला जे इलेक्ट्रिक फील्ड असेल ह्या चार्जमुळे ते कॉन्स्टंट असेल आणि त्याची व्हॅल्यू काय असणार? E is equal to 1 divided by 4 pi epsilon naught Q by R square. हे आहे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू सिंगल चार्ज याचा फॉर्म्युला. तर आता आपल्याला या ठिकाणी पुट करायचं आहे इलेक्ट्रिक फील्डच्या ठिकाणी आपल्याला पुट करायचं आहे. तर आपल्याला ईचं एक्सप्रेशन माहित आहे. ई कॉन्स्टंट आहे कारण की स्पेरिकल सरफेस आहे. तर आपण पुट केलं तर फाय इज इक्वल टू व्हॉट इज इलेक्ट्रिक फील्ड ऍट एनी पॉइंट ऑन द सरफेस? इट इज 1 डिवाइड बाय 4 pi epsilon naught Q by R square. हे ई ची व्हॅल्यू पुट केली इनटू व्हॉट इज द समेशन ओव्हर द एरिया एलिमेंट? इट इज गिव्ह द एरिया ऑफ द स्पिअर दॅट इज 4 pi R square. तर या ठिकाणी काय काय कॅन्सल होणार? 4 pi get cancel, R square get cancel. So finally we'll got phi is equal to Q divided by epsilon naught. So this is the proof of a Gauss law. तर Gauss law प्रकार the total electric flux through a closed surface is equal to 1 divided by epsilon naught times the net charge enclosed by that surface. So this is again a proof of a Gauss law. तर हे गॉस लॉ आपल्याला प्रूव्ह झालेला आहे. फाय इज इक्वल टू क्यू डिवाइडेड बाय epsilon naught. तर अशा पद्धतीने आपण एक गॉस लॉला आपण प्रूव्ह केलं. त्याचं स्टेटमेंट बरोबर होतं हे आपल्या लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाऊयात आणि त्यामध्ये आपण गॉस लॉचे अप्लिकेशन्स म्हणजे गॉस लॉ मुळे द टोटल चार्जेस द कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपण टोटल इलेक्ट्रिक फील्ड कसं कॅल्क्युलेट करतो. सो आपण नेक्स्ट क्लासमध्ये अप्लिकेशन्स ऑफ गॉस लॉ बघूयात. ठीक है. थैंक यू.